राम राम रामकृष्ण हरी. जय श्रीराम, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. बघा, आजचा व्हिडिओ करायची इच्छा नव्हतीच, पण मुळात तशा कमेंट्स आणि काही गोष्टी बघितल्या आणि काय बॅनर्स हे लागलेले आहेत नाहूर भांडूपमध्ये. ते बॅनर्स मला काही जणांनी डीएम केले. ते बघून मला त्यावरती सर 2 मिनिटं बोला असे मला मेसेज आले, त्यामुळे ह्यावरती बोलतोय मी. मित्रांनो बघा, सध्या संजय राऊत एकमेव असा व्यक्ती आहे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये. त्यांच्यामधील एक गुण कसा आहे, लढायचं. खोटा असो, कसा असो, काही असो, ते असं वाजवायचं ते लोकांना खरंच वाटलं पाहिजे. कोणत्याही गोष्टी अशा बोलायच्या, एवढ्या कॉन्फिडन्सली बोलायच्या, लोकांना हेच वाटलं पाहिजे राऊत बोलतोय तोच खरा आहे. राऊत काय लीडर आहे, राऊत काय कसा आहे, राऊत म्हणजे काय, राऊत म्हणजे काय, राऊतने हे बोलले. राऊत म्हणजे एक एंटरटेनमेंट आहे मीडियासाठी किंवा त्यांच्याच चाय बिस्कुट पत्रकारासाठी. आपल्याला त्यांच्याविषयी जास्ती काही बोलायचं नाही. फक्त मला एक फोटो आला आणि ते फोटो बघून त्या फोटोचे विश्लेषण आपल्याला करायचे व्हिडिओवरनं. तो नेमका फोटो कसा आला, तो फोटो कुठं लावला गेला, फोटोमधील कोणते व्यक्ती आहेत आणि नेमका फोटोचा उद्देश लावायचा काय असतो. आणि नेमकं राहुल गांधी, संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार हे सगळं समीकरण आहे, पण त्यामध्ये राऊतांची भूमिका कशी आहे हे आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो, घरचा भेदी लंका डहाळे असं एक म्हण आहे. याची अनुभूती मला वारंवार राऊतांना बघितली की येते. निगेटिव्ह म्हणा किंवा पॉझिटिव्ह म्हणा, तुम्हाला शेवटपर्यंत मला काय म्हणायचंय तुम्हाला कळेल. आणि मला जे वाटतंय ते आतापर्यंत होत आलंय. हा राजकीय योगायोग आहे की नेमकं काय हे मला हे माहिती नाही. बघा, संजय राऊत नेमकं उद्धव ठाकरेंना वरती आणायचा प्रयत्न करत आहेत की खाली टाकायचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत शिवसेना उद्धव ठाकरेंना वाचवायचा प्रयत्न करत आहेत, तो पक्ष वाढवायचा प्रयत्न करत आहेत की तो पक्ष बुडवायचा प्रयत्न करत आहेत. 2019 ला नेमकं भाजप पासून शिवसेना का तोडली गेली होती, त्यामध्ये राऊतांना नेमका फायदा काय होता की फायदा काकांचा होता, इथं हा एक मोठा प्रश्न पडतो. कारण शरद पवार आणि संजय राऊत ह्या दोघांचं त्यावेळेचं नातं बघितलं गुरु शिष्याचं, तर त्या ठिकाणी वारंवार आमचा एक सेन्स सांगत होता की या ठिकाणी काकांनी राऊताकडनं ते करवून घेतलंय. बाळासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये जे जे बोललं होतं ते प्रयत्न पवारांनी केला होता, पण त्यांचा प्रत्येक प्रयत्न हा फसला होता. पण बाळासाहेबांच्या माघारी त्यांनी प्रत्येक डाव हे खरे करून दाखवलेत आणि त्यांच्या दावणीला शिवसेनेला आणून बांधलं गेलं. ते बांधणारा व्यक्ती म्हणजे संजय राऊत. मग या ठिकाणी शिवसेना वाढवली की शिवसेना संपवली. या पुढील दुसरा मुद्दा, आता शिवसेनेचं नेमकं ब्रीद काय होतं, त्याचा आत्मा काय होता. शिवसेना बाहेर पडली भाजपपासून, ठीक आहे, गोष्ट मान्य करू आपण, काय मतभेद असतील, पण बाहेर पडलेली असताना हिंदुत्व हा मुद्दा सोडून त्याने नेमके मुद्दे धरले कुठले, त्या मुद्द्यामुळं शिवसेना का डुबली नाही, आहे का नाही. म्हणजे जे मुद्दे, शिवसेना नेमकी हिंदुत्ववादासाठी प्रसिद्ध होती, पण या ठिकाणी राऊतांनी त्यामध्ये कुठले कुठले मुद्दे ढाकले, घातले आणि शिवसेनेचा मतदार पूर्णपणे दूर केला. आता उद्धव ठाकरेंची अवस्था अशी आहे, विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नसून, म्हणजे जे नाहीत समजा असे त्यांचे लोक आहेत. म्हणजे पक्ष किती उरवला तुम्ही सांगा. आता हे सगळं संपासंपीचे काम आहेत. आणि आता सध्या गॅसच्या माध्यमातून राऊत ज्याप्रमाणे बोलत आहेत, तो आपला नाला घास, गटार गॅस, हे राऊतांना माहिती नाही का. राऊतांना सर्व माहित आहे. राऊतांना हेही माहित आहे की पाठीमागं एका कॉलेजमधील एका मुलानं इनोव्हेशन केलं होतं, त्यामधूनच त्याने एक पायलट प्रोजेक्ट काढला होता आणि तो प्रोजेक्ट असं मोदीने बोलला होता आणि ते काय चुकीचं नाही, हे सगळं 100% खरं आहे, हे राऊतांना माहिती आहे.
राऊतांना माहिती आहे असं नाही, त्यांना हेही माहिती आहे की आता मोदी हे करेक्ट आहेत, सध्या भाजप ही करेक्ट आहे, त्यांना माहिती आहे. पण त्यांना आपल्या सोबतच्या सगळ्यांना संपवायचं आहे. बघा, सध्या हे जे काही अजेंडे आहेत, हे अजेंडे पाहिले ना, जर ते खरंच जे काही बुद्धिवंत लोक आहेत, त्यांना थोडीशी अक्कल आहे, जे निर्बुद्ध नाहीत, हे लोक राऊतांच्या पाठीमागे कधी जाणार नाहीत. कारण सगळं ओपन लेवल मीडिया आहे, गुगल मारलं सगळ्या रिपोर्ट्स पुढे येतात, सगळे पुस्तकं येतात पुढे पेज नंबर सहित. सगळी माहिती ही नेटवर अवलंबून आहे किंवा आहे अद्ययावत केलेली. मग सगळी माहिती असताना जो कोणी मूर्खच असेल तो राऊतांना सपोर्ट करेल, सगळं माहिती असताना. आणि खरंच देशभक्त लोक, राष्ट्रभक्त लोक, एक हिंदुत्ववादी लोक कधीच ह्या लोकांना सपोर्ट करणार नाहीत. मग एकूणच हिंदुत्ववादी समाज, राष्ट्रवादी समाज या राऊताने तोडलाय ते माध्यमातून. राऊत हे बोलून दाखवत नाहीत, पण यांच्या वागण्यातून कळतंय की राऊत हे 100% 101% मदत हे भाजपला करत आहेत. फक्त विषय काय, राऊत भाजप सोबत जाऊन मदत करत नाहीत, राऊत हे दुश्मनाच्या गोट्यामध्ये जाऊन शत्रू संपवायचे काम करत आहेत. आता त्यांनी विडा घेतलाय तो म्हणजे राहुल गांधींचा. आता सगळं संपवत आलं. शिवसेना गेली, राष्ट्रवादी गेली, पहिले शिवसेना गेली, राऊतांनी पहिले शिवसेना काढली, पुन्हा राष्ट्रवादी काढली, आता हे राहिले काँग्रेसच्या पाठीमागे. आता एक बॅनर होतं SR ग्रुप, म्हणजेच सुनील राऊत ग्रुपचं एक बॅनर लागलं होतं. त्यामध्ये राईट साईडला सुनील राऊत आहेत आणि वरती राहुल गांधी, संजय राऊत आहेत. हमारे देश का नेता राहुल गांधीचं हार्दिक स्वागत, आमदार सुनील राऊत. हमारे देश का नेता हे वाक्य ऐकलं तुम्हाला हे वाक्य आठवेल, महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या मनातील नेता, महाराष्ट्राचा नेता, महाराष्ट्राचे लाडके नेते, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, हे सगळे वाक्य पूर्वी होऊन गेलेले आहेत. ही स्क्रिप्ट पहिलं लिहून झाले आहे, फक्त ती व्हर्जन 2.0 होतं, ही व्हर्जन 2.2 आहे. फरक काहीच नाही. हे आता जे आहे, हमारे देश का नेता, अगला PM, काय 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 सगळंच राहुल गांधी हे ते असे तसे. कारण काय, राहुल गांधीचे मुद्दे फक्त राऊत उचलतात, कुठली असो कशी असो. राऊतांना माहित आहे हा मूर्ख आहे, सगळंच आहे, पण राऊतांना आता काँग्रेस संपवायचं आहे. म्हणून म्हणलं मी, राऊत हे सच्चा हिंदुत्ववादी आहेत, राऊत हे खरे राजकारणी आहेत आणि राऊत खरंच पत्रकार म्हणून शोभतात. एवढ्या लोकांचा द्वेष अंगावरती घेऊन, एवढ्या लोकांच्या शिव्या खाऊन, लोकांना काही बोलून, लोकांविषयी लोकांच्या घाण घाण बोलणं ऐकून सुद्धा आपलं काम ते प्रामाणिक करतात, सोबतच्याला संपवायचं. म्हणजे राऊत कसे आहेत माहितीये का, जो कोणी ह्यांच्या खांद्यावरती हात ठेवेल किंवा ह्यांनी कोणाच्या खांद्यावर हात ठेवतील ते हात ठेवणार आहे आणि हात ठेवून घेणारही राहत नाही, फक्त भाजप सोडलं तर. पाहून घ्या, संजय राऊतांच्या कुठल्या वक्तव्यांवर कधीच भाजपला इंचभर सुद्धा धोका झाला नाही किंवा शिंदे साहेबांच्या सेनेला इंचभरही हानी झाली नाही. राऊतांच्या वक्तव्यानं, बोलण्यानं फक्त हानी झाली आहे महाविकास आघाडीची, उद्धव ठाकरेंची आणि काकाची. बाकी विरोधकांना राऊतांच्या बोलण्याचा काहीही काडीभर सुद्धा फरक पडला नाही. राऊत बोलतात, राऊतची ऍक्शन येते, त्यावरती फक्त रिॲक्शन येते सत्तेवरील नेते मंडळी. त्यांनाही माहित आहे की राऊत आपलंच काम करत आहे. आणि हे बॅनर सांगते आता राऊत हे शिवसेना उद्धव ठाकरे संपवून त्याचं काम तमाम करून राष्ट्रवादीचे 12 वाजून ते आता हाताकडे वळलेले आहेत. आता हाताची मूठ करून हाताला कधी लुंडे करतील आणि हाताला कधी गायब करतील. आता हातावरचं घड्याळ त्यांनी गायब केलंय, हातातला बाण गायब केलाय. आता ह्या हाताला
ते नक्कीच महाराष्ट्रातून गायब करतील, यामध्ये तिळ मात्र संख्या नाही. हे माझं एक वैयक्तिक विश्लेषण होतं. ते थोडं विचार करा, पहा, प्रत्येक मुद्दे बघा, प्रत्येक डॉटला लावून बघा, तुम्हाला पण निष्कर्ष हाच निघेल. मित्रांनो, तुम्हाला कळलं असेल तर कमेंट नक्कीच करा. जय हिंद, राम राम.